नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वनरक्षक भरतीमध्ये फायनल निकाल जो लागलेला आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागेल की प्रसिद्ध केलेल्या आहे विभागाने. तर त्याची तुम्हाला काय करायला की यादी सांगणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पेज रिफ्रेश करत आहे मी. आता इथे तुम्ही वेबसाईटवरती सगळ्यात पहिलं बघू शकता इथं वनरक्षक भरती प्रक्रिया 2023 अमरावती वनविभागातील वनरक्षक गट क संवर्गातील गुणवत्ता पात्र उमेदवाराची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्याबाबत. ही यादी तुम्हाला दाखवत आहे की कोणते कोणते विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. तर इथं काय केलं की यांनी सांगितलेलं की पेपर घेतले होते 20/1/2024 24 ते 24 या कालावधीत. त्याच्यानंतर तर पाहाल तुम्ही त्याच्यानंतर ना 1913 उमेदवाराची सर्वसाधारण गुणवत्ता यादी काय केली ती प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांना काय केलं होतं की रनिंगसाठी मुलांसाठी 5 किलोमीटर आणि महिलांसाठी 3 किलोमीटरची रनिंग नंतरनं 1913 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आणि त्याच्यानुसार ना काय केलं की ही यादी निवड यादीच हे केलेली आहे. तर बघा निवड यादीमध्ये ओपनमधून 2 पदं होती. तर त्याच्यासाठी इथं आहे ओम सावकी यांचं सिलेक्शन झालं 168 मार्क. त्याच्यानंतर चांद युसूफ यांचं सिलेक्शन झालं 162 मार्क. वेटिंग लिस्टमध्ये जर बघाल तुम्ही तर सदाशिव गुड्डे यांचं सिलेक्शन झालं 156 मार्क. वेटिंग लिस्टमध्ये आहे ते. त्याच्यानंतर नितीश जाधव 156 मार्क आणि सूरज सिन्हा ठाकूर 152 मार्क. त्याच्यानंतर एस-बी-सीचे 2 पदं होती. त्यासाठी कृतिका दिगंबर गाडगे यांचं सिलेक्शन झालं 154 मार्क. त्याच्यानंतर विक्रम राऊत 148 मार्काचं सिलेक्शन झालं. वेटिंग लिस्टमध्ये 3 विद्यार्थी आहेत. अनिकेत फुकट, सूरज माने, कुणाल सोनकुसरे यांचं सिलेक्शन झालेलं आहे. वेटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एसमधून 2 पदं होती. त्यासाठी विठ्ठल बावस्कर यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि शंकर सावळे यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 160 मार्क आणि 158 मार्क. त्याच्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये 3 विद्यार्थी आहेत. नितेश जाधव, सूरज चिन्ना ठाकूर आणि त्याच्यानंतर दीपक कडवकर यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ते वेटिंग लिस्टमध्ये आहे. त्याच्यानंतरनं ओपन महिलांची 3 पदं होती. त्यासाठी वर्षा बोकरे यांचं सिलेक्शन झालेलं आहे. रेवती राजमाने यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि जलवंती जामुनकर यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये 2 विद्यार्थिनी आहेत. त्या आहेत पूजा उबाळे आणि सरिता शिंदे यांचं वेटिंग लिस्टमध्ये आहे. त्यानंतर एस-बी-सीचं एक महिलांचं पद होतं. त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. साक्षी घाटे यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि 2 विद्यार्थिनी काय आहेत की वेटिंग लिस्टमध्ये आहेत. त्या आहेत अनुसया कोंपलवार आणि नंदिनी भोपळे यांचं वेटिंग लिस्टमध्ये आहे. ई-डब्ल्यू-एसमधून 3 महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे. ते आहेत वृषाली भागनागरे आणि मोनिका शिंदे आणि त्याच्यानंतर पल्लवी गादेकर यांचं सिलेक्शन झालं ई-डब्ल्यू-एस महिलामधून. प्रतीक्षा यादीमध्ये 2 विद्यार्थिनी आहेत. सुजाता तवकर उर्मिला थोरात, सारिक अहमद आणि शेखर गाडगीळ यांचं काय की हे ओपन माजी सैनिकमधून 2 विद्यार्थी आहेत. ते आहेत शरीक अहमद आणि शेखर गाडगीळ यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये परत 3 विद्यार्थी आहेत. गजानन लोखंडे, लतीफ खां, अब्दुल रझाक. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस माजी सैनिक एक पद निवड यादी आहे. गंगाधर साखळे यांचं आणि प्रतीक्षा यादीमध्ये 2 विद्यार्थी आहेत. ते आहेत गजानन लोखंडे, अब्दुल रज्जाक यांचं काय की वेटिंग लिस्टमध्ये आहे. तर ही ई-डब्ल्यू-एसची यादी होती. ओके. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.